आणि आता बातम्या मनोरंजन विश्वातून। सलमान खाननं आपण सिनेमाबरोबरच राजकारणातही माहिर असल्याचं जणू दाखवून दिलं। सलमाननं गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत पतंगबाजी केल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या। मात्र आपल्याला राहुल गांधींनी बोलावलं तरी तिथेही आपण जाऊ असं सलमाननं म्हटलंय। दबंग सोनाक्षी सिन्हा 2014 मध्येही अनेक बिग बजेट सिनेमे घेऊन येते। जूनमध्ये तर सोनाक्षीच्या 2 फिल्म्स आमने-सामने येण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रोड्युसर्सची चांगलीच पंचायत झाली आहे। सोनाक्षीच्या ॲक्शन जॅक्शन आणि हॉलिडे या दोन्ही फिल्म एकाच आठवड्यात रिलीज होण्याची दाट शक्यता आहे। सलमान खानची कधी कोणाशी गट्टी जमेल याचं काही सांगता येत नाही। आता सलमान आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्या मैत्रीची सध्या इंडस्ट्रीत चर्चा सुरू झाली आहे। शूटिंग संपल्यानंतर हे दोघे जण तासनतास गप्पा मारत असल्याचं सांगण्यात येते आणि एवढंच नव्हे तर सलमाननं जॅकलिनला एक खास डाएट प्लॅनही दिला असल्याचं बोललं जातंय। दीपिका पदुकोणशी ब्रेकअप झाल्यानंतर रणबीर कपूरचं कतरिना कैफशी सूत जुळलं होतं। मात्र या दोघांमध्ये आता टोकाची भांडणं सुरू झाल्याचं म्हटलं जातंय। या दोघांनी एकत्र न्यू इयर पार्टी सेलिब्रेशन केल्यानंतर या दोघांचं ट्युनिंग जमलंय असं वाटत होतं। मात्र आता या दोघांमध्ये टोकाचे वाद सुरू झाल्याची चर्चा आहे। दीपिका पदुकोणला तिच्या फॅन्सनी एक सल्ला दिलाय। रणवीर सिंग आणि दीपिका यांच्यातलं ट्युनिंग दिवसेंदिवस वाढत चाललंय। दोघांची हटकी केमिस्ट्री पाहून या दोघांमध्ये लव्ह स्टोरी फुलू लागल्याच्या बातम्या येतात। आता रणवीरशी गट्टी कायम ठेव असा सल्ला तिला तिच्या फॅन्सनी दिलाय। दीपिकाचं याआधी रणबीर कपूर, युवराज सिंग, महेंद्र सिंग धोनी, सिद्धार्थ मल्ल्या यांच्यासोबत नाव जोडलं गेलं होतं। अभिनेता ऋतिक रोशन आणि सुजान खान यांच्यामध्ये घटस्फोट झाला। या घटस्फोटाला आपणच कारणीभूत असल्याचं ऋतिकनं म्हटलंय। घटस्फोट झाल्यानंतर सुजाननं याबाबत मौन राखलं होतं, तर हा आपला खासगी मामला आहे असं सांगत ऋतिकनं यावर फारसं काही बोलणं पसंत केलं नव्हतं। डिरेक्टरच्या खुर्चीत बसणं ही प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं। जॅकलिन फर्नांडिसला ही संधी मिळाली आहे, पण ते सिनेमात आगामी रॉय सिनेमामध्ये जॅकलिन डिरेक्टरच्या भूमिकेत झळकणार आहे। थोडक्यात हा रोल प्ले करताना तिनं डिरेक्टर बनण्याची आपली हौस अशा प्रकारे भागवून घेतली। एकत्र काम करणार असल्याची बातमी गेल्या काही दिवसांपासून येत होती। शुद्धी या सिनेमात हे दोघं एकत्रित काम करणार आहेत, मात्र करीनानं या सिनेमात काम करण्यास नकार दिला। त्यामुळे आता ऋतिकची नवी हिरोईन कोण याचा शोध सुरू झालाय। झी 24 तास एक पाऊल पुढे।